बरोबर. पण आता तुमच्या सरकारनं काय केलं त्या जिल्हा परिषद शाळा बंद, खाजगीकरण, सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण करत आहे. आणि तू हे पैसे वाटायला आलास, अगर मेहनतीचे असते तर समजलं असतं तुले का पैसा कसा द्यायचा, लोकांमध्ये फूट कशी टाकायची. तुमच्यामुळे आमचा देश अशा परिस्थितीत आहे. एक बाजू ये मागे ये, मला सांग बैलाची किंमत किती आहे? 40,000. 40,000. हो. बकऱ्याची 13,000. बकऱ्याची 13,000. बांधवडीच्या कोंबड्याची 3,000. 3,000. कुत्र्याची 80,000. 80,000. आणि गाढवाची 70,000. 70,000. पारे फडवे हो. अबे स्वतःले तुम्ही 1,500 मध्ये स्वतःला विकत आहात तुम्ही. कुत्र्यानं गाढव्यापेक्षा बदतर जिंदगी आहे तुमची. अबे 500 रुपये तुम्ही घेता. किती? 500. किती वर्षाचे होते ते? 5 वर्षाचे. एका वर्षाचे दिवस किती? 375. अबे 365 बे. आणि मला पोरगी मागायला येतस का बे तू? हराम खोरा, तुझी लायकी आहे बे माझी पोरगी मागायची? नको त्या पण लायकी कायले काढता ये. 365 गुणीला 5 कर. अबे 1,862. तसं एवढ्या दिवसाचे तर त्याला गुणाकार कर बे. त्या 500 रुपयाले 1,652 दिवसाचा गुणाकार कर बे. एका दिवसाला किती रुपये भेटते तुले? 4 आणे. अबे 4 आण्यामध्ये स्वतःला विकत असेल ना तर लाज नाही तू गडूभर पाण्यात जाऊन मर बे डुकरा. अबे कुत्र्यानं गाढवापेक्षा बदतर जिंदगी करून टाकल्या स्वतःचं मत विकून. अबे या देशानं आपल्याला संविधान दिलं, संविधानानं लोकशाही दिली, लोकशाहीनं आपल्याला अमूल्य असा एका मताचा अधिकार दिलाय. या देशातला एका सेकंदाला अब्ज रुपये कमवणार असेल तरी तोही माणूस एकच मत टाकू शकतो. आणि या गावातला जर भिकारी असेल, भिकारी रस्त्यानं भीक मागणारा, त्यालाही सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. एवढा अमूल्य मत तुम्ही 1,500 विकता. अरे तू आहे तुमच्या जिंदगीवर. मामा साईड लो. बापरे घे. नाव मोठा दर्शन खोटा आहे. धर तुझ्या पैसे. एवढ्या लोक आहेत माझी इज्जत गेली. तर तुझे पैसे नाही पाहिजे. फुकट शिवा खावा लागतो. बरोबर आहे मित्रांनो. आपण 1,500 साठी आपलं अमूल्य मत विकतो आणि 5 वर्ष आपण बोंबलत बसतो. आपण फक्त मतदान आलं, नेते आले की त्यांना त्यांच्या भुलतापर आपण बळी पडतो. आपण विकास बघत नाही. अरे आपले मुलं बेरोजगार आहेत, आपल्याला शिक्षण मिळत नाही, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, आमच्या मुलं बेरोजगार आहेत. आमच्या महिलांना पुढे दवाखान्यात गेलं तर बरोबर ट्रीटमेंट मिळत नाही. दवाखाने बांधले पण त्यात डॉक्टर नाही. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. आपल्याला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मताचा एवढा मोठा अधिकार दिला. आधीचा काळ होता की राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, हुकुमशाही होती. पण या लोकशाहीनं बहुमूल्य मताचा अधिकार देऊन आपल्याला प्रबळ बनवलं. आपण आज एखाद्याला पाळू शकतो आणि एखाद्याला विजय सुद्धा करू शकतो. त्यांना वाटलं बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला बहुमताचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला. त्यांना वाटलं की अरे राणीच्या पोटातून राजा नाही रे, या मतपेटीतून राजा जन्माला आला पाहिजे आणि तो तुमच्या आमच्यातला सर्वसामान्यातला असला पाहिजे. म्हणून मित्रांनो आपण 500 रुपये घेऊन 5 वर्ष बोंबलत बसण्यापेक्षा एक अमूल्य मत देऊन आपला 5 वर्ष विकास कसा करता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. म्हणूनच
एकच आशा आहे आणि ती म्हणजे डॉक्टर अभिलाषाताई. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला शिक्षण पाहिजे असेल, आपल्याला रोजगार पाहिजे असेल, आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडला पाहिजे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला केटली या चिन्ह समोरील बटन दाबून डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचं आहे. कारण त्या आपल्या हक्काच्या आहेत, निस्वार्थपणे सेवा देणारे आहेत, आपल्या हाकेला ओ देऊन आपल्यापर्यंत येणारे आहेत. म्हणून या 20 तारखेला आपण घ्या पैसे घ्या, खा मटण, पण मित्रांनो योग्य उमेदवाराच यावेळेस बटन दाबा. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण केटली या चिन्ह समोरील क्रमांक 8 ची बटन दाबून आपल्याला डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचं आहे. बहुजनांची एकच आशा, बहुजनांची एकच आशा, बहुजनांची एकच आशा. मित्रांनो आजपर्यंत कधी बघितलं आहे का इथला एससी एसटी ओबीसी कधी मुख्यमंत्री झालेला आपण बघितलं नाही मित्रांनो. कधी बघितलं आहे का? नाही. मग आपण काय करतो? 500,000 घेतो आणि मतं विकतो. आपल्या हक्काचा, आपल्या हक्काला वाचा फोडणारा आपण बघत नाही. म्हणून आपल्या हक्काचा माणूस, अरे या देशाचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला एससी झाला पाहिजे, एसटी झाला पाहिजे, ओबीसी वर्गातला झाला पाहिजे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 20 तारखेला आपण डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांच्या केटली या चिन्ह समोरील बटन दाबून आपल्याला त्यांना विधानसभेत पाठवायचं आहे. म्हणूनच येणाऱ्या 20 तारखेला आपण केटली या चिन्ह समोरील बटन दाबून आपण डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांना विधानसभेत पाठवायचं आहे. या ठिकाणी आला, आम्हाला समजून घेतलं, सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि या 20 तारखेला आपण केटली या चिन्ह समोरील बटन दाबून अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपला हक्काचा माणूस निवडाल एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर माननीय सुरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं.